राज्याच्या राजकारणामध्ये आजचा दिवस महत्त्वाचा आहे, कारण 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यामध्ये कुणाची सत्ता येणार, कोण गुलाल उधळणार, कोण बाजी मारणार आणि कोण शिकस्त खाणार याचा फैसला आज होणार आहे। 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समिती निवडणुकीची आज मतमोजणी पार पडणार आहे। सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल। 12 जिल्हा परिषदेच्या 731 आणि पंचायत समित्यांच्या 1462 जागांसाठी शनिवारी मतदान पार पडलेलं होतं। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 12 जिल्ह्यांचा समावेश आहे। एकूण 7438 इतके उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। महायुतीचे विजयी घोडदौड कायम राहणार की मविया या निवडणुकीत तरी कमबॅक करणार हे आज स्पष्ट होईल। तर सिंधुदुर्गचे आपले प्रतिनिधी सदाशिव लाड सध्या आपल्या सोबत आहेत। सदाशिव, खरं तर सिंधुदुर्ग म्हटला तर राणेंची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे आणि दुसरीकडे काही अंशी सामंतांची सुद्धा। तर काय स्थिती आहे जिल्ह्यामध्ये, आज कुणाचं पारडं जड वाटतंय? कारण सिंधुदुर्गामध्ये आधीच 25 जागा या बिनविरोध निवडून आल्या। नक्कीच माधवी, सध्या जर पाहिलं असेल तर महाविकास आघाडीचं पारडं जे आहे ते जड वाटते, कारण 25 जागा ज्या आहेत त्या बिनविरोध झालेल्या आहेत। जिल्हा परिषदच्या 50 आणि पंचायत समितीच्या 100 अशा एकूण 150 जागांसाठी ही निवडणूक होते। त्यापैकी 25 जागा बिनविरोध झालेल्या आहेत। आता 125 जागांसाठीची निवडणूक होताना पाहायला मिळते। आज मतमोजणी आहे आणि 125 जागांसाठी तब्बल 359 उमेदवारांचं नशीब जे आहे ते आज समोर येणार आहे की कोण जिंकणार आहे। मात्र या ठिकाणी जर पाहिलं असेल तर सिंधुदुर्गात राणे बंधू जे आहेत, निलेश राणे असतील किंवा नितेश राणे यांचं, त्यासोबतच वैभव नाईक यांची प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागलेली पाहायला मिळते। कारण खासदार नारायण राणे यांनी सिंधुदुर्गात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची महायुती केलेली होती आणि समोर पाहिलं असेल तर महाविकास आघाडी झाली नव्हती, ठाकरे सेना एकाकी लढताना पाहायला मिळालं। त्यामुळे या ठिकाणी जर पाहिलं असेल तर महायुती विरुद्ध ठाकरे सेना अशीच लढत जी आहे ती सिंधुदुर्गात पाहायला मिळाली। तर दुसरीकडे रत्नागिरीत जर आपण पाहिलं असेल तर सामंतांची प्रतिष्ठा पणाला लागलेली पाहायला मिळते। त्यामुळे एकंदरीत जर पाहिलं असेल तर कोकणात राणे आणि सामंतांची प्रतिष्ठा पणाला लागलेली पाहायला मिळते। माधवी, नक्कीच आज दिवसभर या सगळ्या निवडणुकीच्या निकालाचे अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू। धन्यवाद सदाशिव या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।